हरि ओम तत्सत. प्रभो, भस्म महिमा श्री गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायामध्ये आलेला आहे आणि साक्षात महादेवानी तो भस्मविमा सांगितल्याचा भाग या कथेमध्ये येतो. जेव्हा त्रिविक्रम भारतीने स्वामी नरसिंह सरस्वतींना विचारलं की भस्माचा महिमा काय आहे, तर ते सांगताना स्वामी नरसिंह सरस्वतींनी एक कृतायुगातली एक कथा सांगितली. मला मोठं एक लक्षात आल्यासारखं जाणवत आहे की नरसिंह सरस्वती स्वामींजवळ कथा खूप होत्या. कोणीही काही प्रश्न विचारला तर त्यांच्याजवळ पुराणातल्या त्या कथा असायच्या. पुराणातल्या कथा ह्या माणसाच्या जीवनामध्ये उत्तम मूल्य प्रस्थापित करण्यासाठी, माणसाचं जीवन सदाचार प्रधान होण्यासाठी असल्यामुळं त्यांच्या बोलण्यातून कथेचे संदर्भ फार यायचे. भस्म महात्म्य त्रिविक्रम भारतीने विचारलं की स्वामी म्हणले, मी याच्यासाठी तुला एक कथा सांगतो. आणि कथा म्हणलं की माणसाला थोडं ऐकायलासुद्धा प्रियता वाटते बरं का. कथा म्हणलं की आता पुढे काय होईल, पुढे काय होईल असं वाटतं. कथा सगळ्यांना आवडतात, मनाला आल्हाद देतात, मनाचं रंजन करतात, मनाला अंतर्मुख करतात, मनाला काही संदेश देतात, मनाला काही आदेश देतात, जीवनाला काही सूत्र देतात. मग त्या कथेच्या खऱ्या खोटेपणाच्या वादामध्ये पडून ही सगळी कल्याणकारी मूल्य सोडून देणं हे काही योग्य वाटत नाही. म्हणून वादविवाद न करता यातून आपलं समाज मन समृद्ध करण्यासाठी, आपलं अंतःकरण सदाचार संपन्न करण्यासाठी या कथेचा अवश्य उपयोग करून घ्यावा. कृतयुगातली कथा सांगत आहेत. म्हणले वामदेव नावाचे एक ऋषी होते आणि ते ऋषी सदैव त्यांच्या कपाळावर भस्माची त्रिपुंड्री असायची. त्रिपुंड्री म्हणजे असे तीन बोटांनी मस्तकावर ते भस्म लावायचे, त्याला त्रिपुंड्री म्हणावं. मस्तकाला जसे लावायचे तसे कंठाला लावायचे, कंठाला जसे लावायचे तसे छातीवरही दोन्हीकडून लावायचे, दोन्ही दंडाला लावायचे, अगदी मनगटापर्यंत लावायचे, पोटाला लावायचे. असं सगळं त्यांची तनू म्हणजे शरीर जणू काही पूर्ण भस्मांकित असायचं. आणि ते असे फिरत फिरत जात असताना म्हणे एका ठिकाणी जंगलातून जाऊ लागले तर एकदम त्यांच्यासमोर एक ब्रह्मराक्षस आला. आता ब्रह्मराक्षस असतो का, तो येत असतो का, याच्यामध्ये नका अडकू. ब्रह्मराक्षस आला आणि ब्रह्मराक्षसाला असं वाटलं की हे आपल्यासाठी खाद्य चांगलं आहे, हा माणूस आपण खाऊन टाकू. त्याला भूक लागलेलीच होती आणि त्याला ते चांगला झट्टाकट्टा मनुष्य दिसल्यामुळं हा अकराळ विक्राळ ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी तोंड मोठं करून त्याच्या अंगावर जेव्हा धावून आला आणि त्याला जेव्हा दोन्ही आपल्या हातानं असं कवटाळल्यासारखं आपल्या स्वतःच्या जवळ घेतलं तर तेव्हा वामदेवाच्या मस्तकाचं भस्म त्याच्या मस्तकाला लागलं, छातीचं भस्म त्याच्या छातीला लागलं, पोटाचं भस्म पोटाला लागलं, हाताचं भस्म हाताला लागलं आणि त्या ब्रह्मराक्षसाची कायासुद्धा भस्मांकित झाली. आणि भस्मांकित काया झाल्याबरोबर काय सांगावं की त्या भस्माचा महिमा सांगायलेत. भस्माचा महिमा असा की त्या ब्रह्मराक्षसाला आपले स्वतःचे मागलचे 25 जन्म आठवले आणि ते त्याला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसायला लागले. त्याला वाटलं हा जो कोण आहे, हा काय महात्मा आहे. तो ना खरं म्हणजे खाण्यासाठी तो धावत आला होता, पण त्यानं त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि म्हणले, प्रभू तुम्ही कोण आहात? तुमच्या शरीराचा माझ्या शरीराला स्पर्श झाल्यानंतर माझ्या वृत्तीमध्ये एवढा पालट कसा काय झाला? आपण माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार करा. त्यांनी सांगितलं, हे पाय, माझी तनू, माझी काया ही पूर्ण भस्मांकित आहे आणि
मला तू खाण्यासाठी का निमित्तानं होईना तू मला असं आलिंगन दिलंस, तर माझ्या शरीराचं सगळं भस्म तुझ्या शरीराला लागलं, तुझ्या त्वचेला भस्म लागलं आणि त्या भस्माचा परिणाम असा झाला की तुला स्वतःचे मागलचे जन्म आठवायला लागले. माणसाला आपली मागलची कर्म आठवावीत बरं. मागलच्या जन्मातली आपल्याला आठवत नाहीत, पण म्हणून आपल्या विद्वानांनी आपल्यासमोर असा सिद्धांत ठेवला आहे की आज जे तुम्हाला दुःख मिळत आहे ते तुमच्या कोण्या ना कोण्या कर्माचं फळ आहे. मग या जन्मात जर तुमची कर्म चांगली असतील तर ते मागलच्या जन्माचं तरी फळ आहे, अशी मांडणी आपल्या विद्वानांनी केलेली आहे. ते म्हणला, मी 25 जन्मापूर्वी दुर्जय नावाचा एक राजा होतो. मी अत्यंत क्रूर होतो, मी अत्यंत पापी होतो, मी अत्यंत दुष्ट होतो. मी प्रजेचं संरक्षण करतच नव्हतो, उलट प्रजेचा छळ करत होतो आणि छळ करून सगळी प्रजेची संपत्ती हडप करीत होतो. सगळी प्रजेमध्ये हाहाकार माजला होता. विशेषतः माझ्याकडून अत्यंत वाईट आणि घाणेरडी गोष्ट माझी जीवनात अशी होती की मी अनेक अनेक असंख्य स्त्रियांचा भोग घेतला, उपभोग घेतला. तो मात्र इतका तोच माझ्या नाशाला कारणीभूत ठरला. मला शेवटी क्षयरोग झाला. माझा मृत्यू झाल्यानंतर मला मग ह्या शिक्षा मिळाल्या. शिक्षेमध्ये मी वेगवेगळ्या योनीमध्ये फिरलो. कधी आजगर झालो, कधी वाघ झालो, कधी शेळी झालो, कधी मांजर झालो, कधी कबूतर झालो, कधी कुत्रा झालो. पण सगळे पाप जे मी केले होते त्या पापामुळं मला 25 जन्मानं हा आता शेवटचा आता मला हे ब्रह्मराक्षस पण मला आलं. आणि हे वामदेवा, तुम्ही अशी कृपा केली की तुमच्या शरीराचा स्पर्श झाला, म्हणजे आता मला आठवत आहे की मी 25 वर्षाखाली जेव्हा राजा होतो तेव्हा मी थोडे तळे बांधले होते, थोड्या विहिरी बांधल्या होत्या आणि त्याचा लोकांना फायदा होईल असं मी एक काम केलं होतं. कदाचित त्या एका कामामुळं 25 जन्मानंतर ते माझं पुण्य फळाला आलं आणि तुमची माझी भेट झाली. मला सांगा की ह्या भस्माचा काय महिमा आहे. ब्रह्मराक्षाची विनंती ऐकल्यानंतर वामदेवाला सुद्धा आनंद झाला. ते म्हणले, चांगलं झालं की या भस्मामुळं तुला उपरती झाली. अरे ह्या भस्माचा महिमा असा आहे की एका पापी माणसाचा मृत्यू झाला आणि त्या जिथं मृत्यू झाला त्याच्या बाजूलाच कोण्यातरी एका ठिकाणी एक भस्माचा ढिगारा होता. त्या ढिगाऱ्यावर एक कुत्रा बसला होता बराच वेळ. त्याच्यामुळे त्या कुत्र्याचं शरीर हे सगळं भस्मानं लपेटून गेलेलं होतं. तर ते कुत्रा तिथून उठला आणि हा जो पापी मनुष्य मरून पडला होता तिथं आला आणि त्या प्रेतावर ते कुत्रं बसलं. तर ते प्रेतावर कुत्रं बसल्यानंतर कुत्र्याच्या शरीराला जे सगळं भस्म लपेटलेलं होतं ते सगळं भस्म त्या प्रेताच्या शरीरावर लपेटलं गेलं. आणि हा पापी असल्यामुळं यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी जेव्हा आले तेव्हा शिवदूतांनी त्या यमदूतांना अडवलं आणि ते म्हणले की एवढ्या पुण्यवान माणसाला तुम्ही कुठं घेऊन चाललात. तर यमदूत म्हणले, अरे गंगेत जेवढी वाळू आहे तिनं जरी मोजायचं ठरविलं तरी वाळू संपल पण ह्याचे पापं संपणार नाहीत. असा हा पापी आहे आणि याला तुम्ही शिवलोकाला कसं न्यायलात. ते शिवदूतांनी सांगितलं, अरे ज्याचं शरीर भस्मानं लपेटलेलं आहे, ज्याच्या सगळ्या शरीरावर भस्म आहे, तो पापी कसा काय असू शकतो. आणि त्याच्या हातून जर काही पाप घडलंच असेल तरीही त्याची तनू, त्याची काया ही भस्मांकित असल्यामुळं तो आता शिवाचा आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या देखत शिवदूतांनी आणि त्याला शिवसायुज्याला घेऊन गेले असा प्रसंग मी पाहिला, असं वामदेवानं सांगितलं. वामदेवानंच त्या ब्रह्मराक्षसाला सांगितल्यानंतर ब्रह्मराक्षस म्हणला की हे एवढं लाभदायक जर भस्म आहे तर हे भस्म कसं लावावं, काय करावं. तर या संदर्भामध्ये वामदेव म्हणले की मी तुला एक कथा सांगतो. आपल्या पुराण वाङ्मयामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये कथेतून जीवन शिकवण्याची फार उत्तम शैली आहे.
लहान लहान लेकरांनासुद्धा लहानपणी काय सांगितलं जातं तर गोष्टी सांगितल्या जातात. आणि लहान लेकरंसुद्धा जे हट्ट धरतात कधी कुठं गेल्यानंतर की अहो आजोबा आम्हाला गोष्ट सांगा, ए मामा मला गोष्ट सांग, आहे मावशी मला गोष्ट सांग. गोष्ट ऐका वाटणं ही गोष्टच फार महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीनं आता इथं वामदेव त्या ब्रह्मराक्षसाला एक कथा सांगत आहेत की सनकादिक ऋषी सर्व देवदेवता एकदा कैलासाला जाऊन पोचले आणि त्यांनी महादेवाची प्रशंसा केली, महादेवाची स्तुती केली आणि महादेवांना असं विचारलं की अत्यंत अल्प प्रयासामध्ये जीवनमुक्त होईल असं काही असेल तर आम्हाला सांगा. तर त्यावेळेस महादेवांनी सांगितलं की जर तुम्ही भस्म लावलं आपल्या शरीराला तर हे तुम्हाला मुक्तीचा मार्ग सापडेल. म्हणले भस्म म्हणजे काय, तर भस्माची व्याख्या गुरुचरित्रामध्ये आलेली आहे की जे यज्ञ होतात त्या यज्ञात आहुती दिल्यानंतर जे अग्निज्वाळा प्रज्वलित होतात त्या अग्निज्वाळा झालेल्या प्रज्वलित अग्निज्वाळेमध्ये जे जे काही हविर्द्रव्य अर्पण केलेले असतात, जे काही समिधा अर्पण केलेले असतात, त्या सगळ्या यज्ञ संपल्यानंतर ते जेव्हा अग्नी शांत होतो आणि त्याची जी राख उरते ती भस्म आहे. आणि ती भस्म जर मस्तकावर धारण केलं तर आपल्या हातून चुकून जर काही पापं घडली असतील, कोणतीही मोठी पापं जरी आपल्या हातून चुकून घडली असतील किंवा घडून गेलेल्या पापामुळं आपल्याला पश्चाताप झाला असेल, कृपया असं कधीही समजू नका की आपल्या अनेक धर्मग्रंथामध्ये जप केला की पापमुक्त होताल, एक अभिषेक केला की तुम्ही पापातून मुक्त होताल, असे आपण अनेक विधानं ऐकतो. पण कृपा करून त्याचा अर्थ असा नका करून घेऊ की जप करायचं आणि पुन्हा मग आपण पाप करायला मोकळे झालो, असं नको व्हायला. हा धर्मग्रंथाचा हेतू नाही. हेतू समजून घेतला पाहिजे. हेतूमध्ये परिणामाचं सामर्थ्य असल्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्यामुळं काय होतं तर आपल्याकडून जर काही जाणते अजाणतेपणाने जर काही चुका घडल्या असतील, आपल्या मनाला काही खंती लागली असेल, समाजाच्या साठी आपल्याकडून असे काही कर्म घडले असतील की ज्याच्यामुळं समाज स्वास्थ्याला हानी पोचली असेल, तर आपण जर हे भस्म लावलं तर तो सदाशिव महादेव आपल्यासोबत आहे अशी आपली धारणा होईल आणि आपलं वर्तन सदाचारानं पूर्ण होईल. म्हणून हे भस्म लावावं असे भस्माची ख्याती या अध्यायामध्ये सांगत असताना आपणही सगळेजण पाहतो की आपल्याकडे काही ना काहीतरी कपाळाला कुंकू तरी लावावं, गोपीचंदन तरी लावावं, टिळा तरी लावावा, असं काहीतरी कपाळाला लावावं, भस्म तरी लावावं, असं आपण जे पाहतो त्याचे काही शास्त्रीय कारणं जी असतील ती असतील. परंतु मला असं वाटतं की त्या निमित्तानं माझ्याबरोबर काही असाधारण शक्ती असलेली यंत्रणा माझ्यासोबत आहे. त्या टिळ्याच्या रूपानं, त्या भस्माच्या रूपानं, त्या गंधाच्या रूपानं माझ्यासोबत. आता कल्पना करा की गंध लावल्यानंतर, टिळा लावल्यानंतर किंवा भस्म अंगाला लावल्यानंतर आपण अशा एखाद्या दुकानामध्ये जायला धजणार नाहीत की जिथं जे काही प्यायला मिळतं ते पिऊ नये असं लोक सांगतात. चांगले सदाचार संपन्न लोक सांगतात की जे पिऊ नये, मद्यपानासारखा जो विषय असतो. तर जर आपण टिळा माळा गंध लावलं तर आपल्याला तिकडं जायची बुद्धी होणार नाही, आपल्याला त्याचं एक थोडंसं दडपण येईल. हेतू काय आहे की चांगलं वागण्यासाठी दोन गोष्टी आहेत, एक प्रोत्साहन तरी मिळावं किंवा दडपण तरी वाटावं. तर काही कथा ह्या प्रोत्साहनपर असतात की तुमच्याकडून काही पाप जरी घडलं तर तुम्ही जर भस्म लावलं तर तुम्हाला त्या पापातून मुक्त होताल, हे तुम्हाला थोडंसं चांगलं वागण्यासाठी प्रोत्साहन देणं आहे. किंवा तुम्ही जर वाईट कृत्य करताल तर त्याची तुम्हाला अशी शिक्षा भोगावी लागेल, हे सुद्धा त्याला समजावून सांगण्यासाठी, त्याला एक दडपण धाक दाखवण्यासाठी. हेतू काय आहे तर हेतू माणसानं चांगलं वागावं हे आहे. त्या दृष्टीनं हे 29व्या अध्यायामध्ये भस्म महात्म्य प्रभूंनी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर गुरुचरित्रामध्ये 30, 31 आणि 32 हे 3 अध्याय सलग वाचावेत असा नियम आहे.
म्हणून आता पुढच्या भागामध्ये या तिन्ही अध्यायामध्ये जी एकत्रित कथा आलेली आहे त्या कथेचा परामर्श आपल्याला एकाच भागामध्ये घ्यायचा आहे. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.